आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. प्रसारित करीत आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आयोजित खरीप शिवार फेरी 2025 या कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्तांत. निवेदन समीर शिरवळकर. निर्मिती सहाय्य सचिन म्हैसने, किशोर राऊत आणि प्रकाश नावकार यांचं. तांत्रिक सहाय्य राजेश जाधव. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यापीठ स्थापना दिनाचं औचित्य साधत दिनांक 20, 21, 22 सप्टेंबर 2025 या 3 दिवसीय शिवार फेरी आणि थेट पीक प्रात्यक्षिक तसंच चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचं मंचावर स्थानग्रहण संपन्न झालं. त्यानंतर परंपरेप्रमाणे दीप प्रज्वलन, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यानंतर मान्यवरांना शाल आणि श्रीफळ तसंच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी केलं. सर्वांना नमस्कार. आजच्या या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं शिवार फेरी कार्यक्रम आयोजित 2025च्या निमित्तानं मला सांगण्याला अतिशय आनंद होतो आहे. पण मागच्या 3 वर्षापासून हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचं प्रात्यक्षिक विदर्भातील शेतकरी बांधवांनी 4ही कृषी विद्यापीठातील परभणी असेल, राहुरी असेल, दापोली असेल आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल, महाबीज असेल आणि प्रायव्हेट कंपन्या महाराष्ट्रामध्ये त्या प्रॉमिनंटली काम करतात त्या कंपन्यांचं खाजगी वाहनांचं जवळपास 212 विद्यापीठाचं आणि 86 खाजगी कंपन्याचं असं 300 व्हेरायटीचं वाहन या ठिकाणी विविध तंत्रज्ञान आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि पूर्ण विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी 20, 21 आणि 22 तीनही दिवस कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक दिवसाला जिल्हे वाटून दिलेले आहेत आणि या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी येऊन या ठिकाणी तंत्रज्ञान घेऊन जावं. या व्यतिरिक्त हॉर्टिकल्चर विभाग असेल, बेकरी विभाग असेल, पेस्ट विभाग असेल, हॉर्टिकल्चर सरगम विभाग असेल, कापूस विभाग असेल, इंजिनिअरिंग विभाग असेल, PhD विभाग असेल, या सर्व ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधवांना टेक्नॉलॉजीचं दालन उभं करण्यात आलेलं आहे. प्रत्यक्ष येऊन शेतकरी बांधवांनी घेऊन जावं आणि जे जास्तीत जास्त त्यांना आवडतं ते आपल्या शेतामध्ये करून शाश्वत शेतीमधून जास्तीत जास्त
असं उत्पादन घेऊन आपलं उत्पादन आणि उत्पन्न जास्तीत जास्त करावं. या प्रसंगी मी सगळ्यांचं एक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय खासदार अनुपदादा धोत्रे, लोकसभा सदस्य अकोला यांनी ड्रोन तंत्रज्ञान, जिओ टॅगिंग, अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हव्यात, कांदा प्रक्रिया, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. आज पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या शिवार फेरीकरिता उपस्थित आपल्या राज्याचे कृषी मंत्री, शेतकरी आणि आमच्या सगळ्यांचे मामा, त्यासोबतच आलेले कृषी राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल, उपस्थित सगळेच शेतकरी बांधव, आमच्या मातृ आणि सगळ्या भगिनी. मामा अगदी संक्षिप्तमध्ये बोलतो, परंतु काही जे विषय आहेत ते आपल्या कृषी विद्यापीठमध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये व्हावं अशी एक अपेक्षा आहे. आणि त्यामध्ये एक जो केंद्र सरकारने ड्रोन दीदी म्हणून जो कार्यक्रम चालवला आहे, केंद्र सरकारची इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीच्या लोकांशी जेव्हा बोललो, तुमचे राज्यमंत्री पुण्याचेच आहेत, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर, त्यांच्या जे ॲफिलेटेड कोर्सेस आहेत त्या ॲफिलेटेड कोर्सेसच्या माध्यमातून त्यांची इच्छा आहे की जे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी योग्यरित्या वापरली गेली पाहिजे. जिओ फेन्सिंग, जिओ टॅगिंग आणि योग्यरित्या जर ती टेक्नॉलॉजी वापरल्या गेली तर शेतकऱ्यांना जो खर्च येतो, शेतकऱ्यांचा जीव जो पावसाळ्यामध्ये जो सोयाबीनसारखे, कपाशीसारखे पिकं आहेत जिथे सापाचे विषय आहेत, ज्वारी आणि ऊसासारखे जे पिकं आहे की जिच्यामध्ये शेतकरी फवाऱ्यासाठी जाऊ नाही शकत, ट्रॅक्टर पण जाऊ नाही शकत, तर अशा ठिकाणी ती ड्रोनची टेक्नॉलॉजी वापरल्या गेली पाहिजे. आणि सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री याच्यामध्ये आपण जर अकोल्याच्या कृषी विद्यापीठमध्ये आपण जर त्याला मंजुरी दिली तर त्यांचं म्हणणं आहे की जो पहिल्या 1 वर्षाचा जो त्या स्टाफचा ट्रेनिंगचा पगार आहे, तो जो टीचरचा पगार आहे, तोही ते सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री तो पगार घ्यायला तयार आहे. यासोबतच आता जे शिवार फेरीमध्ये जे TAG 74 व्हेरायटी पाहिली आणि यापूर्वी भुईमुगाची TAG 24 नावाची व्हेरायटी होती. भाभा ऑटोमिक सेंटर ट्रॉम्बे इथे अकोला कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून ती व्हेरायटी रिसर्च झाली होती. सगळ्यात जास्ती त्या व्हेरायटीचा वापर झाला होता. आणि आता जो कांद्याचा विषय येतो, कांद्याला भाव मिळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं असते आणि कांद्याचा भाव जर 100 रुपये गेला तर कुठेतरी त्याचा जो कन्झ्युमर साईड आहे तो म्हणतो की इतका भाव आहे, आम्हाला पुरून नाही राहिलं आणि याच्यामध्ये राजकारण येतं. आणि याकरिता भाभा ऑटोमॅक सेंटर जे आहे त्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजी वापरून रेडिएशन इरेडिएशन देऊन कोबाल्ट 60 या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटच्या माध्यमातून आपण जर कांद्याला प्रक्रिया केली तर कांद्यामध्ये जे रॉटिंग येतं, जे अंकुरीकरण होतं, त्याला आपण थांबवू शकतो. आणि त्यासोबत कांद्याला लागणार कोल्ड स्टोरेज जर केलं तर 40% कांद्याचं जे नुकसान आहे 30 करोड रुपयाचं एक मॉडेल हे त्यांनी आणलेलं आहे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या माध्यमातून. आपल्या अकोल्यामध्ये, आपल्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्या कृषी खात्याच्या माध्यमातून आपण ही टेक्नॉलॉजी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणाल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. अनेक विषय आमच्या शेतकरी बांधवांचे आहे. आपण स्वतः शेतकरी असल्यामुळं आमच्याकडून आणि सगळ्या शेतकऱ्यांकडून अनेक अपेक्षा आपल्याला आहेत. यामध्ये शेवटचं एवढं बोलतो की जो आमच्या इथे सोयाबीनची खरेदी होते, जी कापसाची खरेदी होते, शेतकऱ्यांचं एक मत आहे की ही खरेदी जितकी लवकर झाली तेवढा चांगला भाव. आज हमी भाव जो आहे हा 5300 रुपये आहे, परंतु कधीकधी सुरुवातला जेव्हा हमी भावामध्ये शेतकऱ्यांची खरेदी चालू नाही होत तेव्हा 3,500 ते 4,500पर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीन विकायला लागतं. आणि त्यामुळे 5300 रुपयामध्ये आमचा सोयाबीन कसं जाईल. यासोबतच कापसाला जो हमी भाव आहे CCIच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अकोल्यामध्ये सगळ्यात जास्ती खरेदी ही मागच्या वर्षी झाली होती, परंतु याही वर्षी CCIच्या माध्यमातून असेल आणि यासोबत आपल्या नेतृत्वामध्ये फेडरेशनच्या माध्यमातून जर खरेदी झाली तर ज्या ज्या भागामध्ये CCI खरेदी करून नाही राहिली त्या भागामध्ये फेडरेशन कापूस खरेदी करेल. कापसालाही यावर्षी हमीभाव सरकारने वाढवला आहे 600 रुपये
वाढवले आणि 8,150 रुपये हमीभाव हा कापसाला दिला आहे. किमान या भावामध्ये खरेदी व्हावा, जास्तीत जास्ती व्हावं हे आपल्या नेतृत्वामध्ये अपेक्षित आहे. आपण नक्कीच स्वतः शेतकरी म्हणून आमचे सगळ्यांची आवाज आपण राज्य शासनामध्ये पोचवत आहात, आपण काम करत आहात. आपला जो साधेपणा आहे हा आम्हाला सगळ्यांना आवडतो. आज सगळ्या विदर्भामधून शेतकरी आले आहेत, आपल्याबद्दल एक विशेष आकर्षण आहे आणि आकर्षणासोबतच आपण स्वतः शेतकरी असल्यामुळे आमच्याकडून आपल्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत. ह्या सगळ्याच अपेक्षा आपण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण कराल. आपल्या नेतृत्वामध्ये बळीराजाची सेवा घडेल एवढी आपल्याकडनं अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय खासदार यांच्यानंतर माननीय डॉक्टर शरद गडाख, कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी भाजीपाला पिकांमध्ये आणि फळांमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे याबाबत माहिती दिली. विद्यापीठाविषयी तसंच विद्यापीठानं 195 वाण विकसित केले याबाबत शेतकऱ्यांना आणि उपस्थितांना माहिती दिली. सद्य परिस्थितीत 212 वाणांची लागवड प्रक्षेत्रावर केलेली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच शेतकऱ्यांनी प्रत्येक प्रक्षेत्रावर भेट द्यावी याबाबत त्यांनी आवाहन केलं. आज खरोखर मला आनंद होतोय की आपलं हे शिवार फेरी कार्यक्रम आपल्या विद्यापीठामध्ये सातत्याने दरवर्षी विद्यापीठाचं स्थापना दिनाचे औचित्य साधून आपण करत आलेलो आहोत. आपण पाहतो भाऊसाहेबांनी, पंजाबराव देशमुख साहेबांनी पहिलं प्रदर्शन आपलं दिल्लीमध्ये 1959 साली भरवलं होतं आणि त्यामध्ये त्या प्रदर्शनाला अमेरिकेचे अध्यक्ष यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. शेतकरी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले. जवळ 3 कोटी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भाग घेतला आणि 3 महिने हे 90 दिवस हे प्रदर्शन चाललेलं होतं. त्याची ही परंपरा चालू ठेवली आणि आज आपण बघतो अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपला देश जो आपण 1950-60चा काळ बघितला तर दुसऱ्या देशावर अवलंबून होता, तो आज आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत आणि आपल्या देशाला पुरेल असं आणि बाहेर पाठवू शकतो अशी परिस्थिती आपली निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे दूध उत्पादनामध्ये आपण 230 मिलियन टनापर्यंत गेलेलो आहोत, जगामध्ये नंबर 1ला आहोत. भाजीपाला आणि फळं उत्पादनामध्ये आपण जगामध्ये नंबर 2ला आहोत, 351 मिलियन टनापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. यामुळे भरपूर अशी क्रांती आपण केलेली आहे. मित्रो, आपला देश आज तांदूळ, गहू, कडधान्य, मसाले, फळे, भाजीपाला, साखर यामध्ये निर्यातदार देश म्हणून आज जगामध्ये गणला जात आहे. याचा आपल्याला अभिमान आहे आणि यामध्ये शेतकरी असेल, विद्यापीठ असेल, त्याचप्रमाणे राज्यकर्ते असतील, धोरणकर्ते असतील, यांचा सर्वात मोठा वाटा या हरित क्रांतीमध्ये झालेला आहे. स्वयंपूर्णतेमध्ये आपल्या विद्यापीठाची स्थापना 20 ऑक्टोबर 2059 साली झाली. आज 56 वर्ष आपल्या विद्यापीठाला पूर्ण झाले. संशोधन, शिक्षण, विस्तार आणि बीजोत्पादन हे आपलं मॅन्डेट आहे. त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये भरीव असं काम आपल्या विद्यापीठाने आतापर्यंत केलेलं आहे आणि आतापर्यंत आपल्या विद्यापीठानं 220 पिकावर संशोधन केलेलं आहे आणि या संशोधनामधून 195 वाण विकसित केले, 1720 शिफारशी आपण दिल्या आणि 64 यंत्र विकसित केले आणि या दृष्टीनं एवढं भरीव काम आपल्या विद्यापीठाने केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण याच्याकडे पाहतो. विस्ताराच्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं विद्यापीठ मागं नाही. आपण यामध्ये विस्ताराच्या बाबतीमध्ये भरगच्च असा कार्यक्रम आपण ठेवतो. त्यातला हा शिवार फेरी कार्यक्रम आहे. दरवर्षी आपण मागच्या 3 वर्षापासून आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण आयोजित केलेलं आहे आणि मागच्या वर्षी 1 लाख शेतकऱ्यांनी त्याला भेटी दिल्या आणि आज यावर्षीसुद्धा आपण 1 लाखापेक्षा जास्त शेतकरी यामध्ये अपेक्षित आहे. आपल्या विद्यापीठाचं तंत्रज्ञान जर बघितलं तर यामध्ये आपण 212 वाहन या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रायव्हेट कंपन्या, त्यांचे 12 कंपन्यांचं या ठिकाणी पार्टिसिपेशन आहे. महाबीजचं पार्टिसिपेशन आहे आणि यामध्ये संपूर्ण 25 एकरवर आपण 300 टेक्नॉलॉजी या ठिकाणी बघण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत आणि आपला यामध्ये सर्वांना आपण सहभाग केलेला आहे. महाराष्ट्रात 4ही विद्यापीठं, प्रायव्हेट कंपन्या असतील, महाबीज असेल, सर्वांना सहभाग आहे. कारण या ठिकाणी सर्वांना एकाच ठिकाणी हे तंत्रज्ञान बघायला मिळावं आणि सगळ्या विद्यापीठाला आपापले या ठिकाणी संशोधन आहे ते शेतकऱ्यापर्यंत नेता यावं की आपलं नाणं हे या ठिकाणी खणखण वाजून घेतलं पाहिजे. खरीप हंगामामध्ये वास्तविक पाहता अशी शिवार फेरी घेणं, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन घेणं हे फार जिकरीचं काम आहे. यामध्ये पाऊस कधी येईल सांगता येत नाही, निसर्गाची कधी कोप होईल सांगता येत नाही, परंतु त्या दृष्टीनं आपण हे धाडस केलं आणि माझ्या सर्व मजुरापासून तर सर्व डायरेक्टरपर्यंत, सदस्यापर्यंत सर्वांना यामध्ये हृदयापासून यामध्ये सहभाग नोंदवला म्हणून हे या ठिकाणी शक्य झालेलं आहे.
आणि त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आपले 400 एकरवर फळबाग पीक उभं आहे. त्या ठिकाणी 19 फळपिके आपण अद्ययावत पद्धतीनं लावलेली आहेत. त्याला ड्रीप इरिगेशन, प्रेशरायझेशन सगळं काही केलेलं आहे. प्रोडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत काय काय न्यावं तर फळबाग लावावी ते सर्व त्या ठिकाणी आपण प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये ठेवलेलं आहे. हे आपलं भरीव असं काम आपल्या विद्यापीठानं केलेलं आहे. आपण ते या ठिकाणी बघून जावं अशी माझी विनंती आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकामध्ये 20 हेक्टर, फुलपिकामध्ये 10 हेक्टर यावर सर्व वाहन या ठिकाणी उपलब्ध आहे. सेंद्रिय शेतीचे प्रयोग या ठिकाणी केलेले आहेत. सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा आपण कशा तयार करतो त्या विक्रीसाठी आपण ठेवलेले आहेत. बायोपेस्टिसाईड, बायोफंजिसाईड, बायो मायक्रोन्युट्रियंट, वर्मी कंपोस्ट हे सुद्धा या ठिकाणी विक्रीला आपण ठेवलेले आहे. रब्बी हंगाम सुरू होतो आहे. त्या दृष्टीनं रब्बी हंगामाचं सर्व बियाणं आपलं या ठिकाणी विक्रीला आपण ठेवलेलं आहे. इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीमचं मॉडेल, एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल या ठिकाणी उभं आहे. जे मॉडेल आपल्या विदर्भातल्या आत्महत्या रोखू शकतं अशी ताकद त्या याच्यामध्ये संशोधनामध्ये आहे. तर अशा पद्धतीचं मॉडेल आपण या ठिकाणी मुद्दाम 1-2.5 एकरवर या ठिकाणी मांडलेलं आहे. ते आपण बघून जावं, ज्यामधून आपल्याला खर्च जाता 4,50,000 रुपये शिल्लक राहतात घरातील 5 लोकांना रोजगार मिळून. तर ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. काढणी प्रशात तंत्रज्ञान, प्रोसेस इंजिनिअरिंग यावर आपले 22 इक्विपमेंट या ठिकाणी उभे आहे. आणि या 22 इक्विपमेंटमधून ज्या शेतकऱ्याने ते वापरले, ज्या एंटरप्रिनर्सने वापरले त्यांच्या सक्सेस स्टोरीसुद्धा त्या मांडलेल्या आहेत. ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर भाजीपाला संशोधन केंद्र, मिरची संशोधन केंद्र प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये ठेवलेलं आहे. ज्वारी संशोधन केंद्र असेल, कडधान्य संशोधन केंद्र असेल, तेलबिया संशोधन केंद्र असेल, या सर्वांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापूस संशोधन केंद्र याचा या ठिकाणी आपण अंतर्भाव या एक केला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं औषधी वनस्पती या समोरच्या क्षेत्रामध्ये 18 हेक्टरवर 350 औषधी वनस्पती उभ्या आहेत. ते सुद्धा आपल्याला या याच्यामधून बघायला मिळाले. या शिवार फेरीला आलात तर आपला घाई न करता आपलं विद्यापीठ संपूर्ण बघावं. आपण या ठिकाणी एक जरी तंत्रज्ञान आपण घेऊन गेलात तरी आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्याला सर्व धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुलगुरूंच्या मार्गदर्शनानंतर माननीय नामदार श्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. रोजगाराच्या संधी शिवाय टुरिझम, नैसर्गिक संकट, शेतीमधील खर्च कसा कमी करावा, कृषी क्षेत्रात होणारे बदल, वन्य प्राण्यांच्या समस्येवर उपाययोजना या विविध विषयांवर त्यांनी यथोचित मार्गदर्शन केलं. आज पंजाबराव कृषी विद्यापीठ मध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला मनापासून आनंद वाटलं. आणि ज्या पद्धतीची शिवार फेरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली त्यातून अनेक शेतकरी या ठिकाणी येत आहे. दरवर्षी आपण असंख्य वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहोत. आणि मला एक गोष्टीचं आवर्जून आठवण आली की जेव्हा मी इस्रायलला गेलो होतो तिथली शेती पाहायला, शेतीचं तंत्रज्ञान पाहायला, तेव्हा मी इस्रायलला प्रत्येकाला असं वाटत होतं की इस्रायलचा सर्वात जास्त इन्कम कशामुळे आहे. तर तिथल्या जेव्हा गव्हर्नमेंटच्या प्रतिनिधीशी मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की इस्रायलचं सर्वात जास्त उत्पन्न हा टुरिझममुळे आहे. मला आश्चर्य वाटलं. म्हणजे तिथली शेती पाहायला जे टुरिस्ट येतात त्याच्यातून सर्वात जास्त इन्कम टुरिझममधून आहे असं त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं. आपल्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी. आज आमच्या सर्व सरकारपुढे सर्वात मोठं आव्हान हा रोजगाराचा आहे. आणि रोजगाराचं आव्हान असताना सर्वात जास्त रोजगार निर्मितीची क्षमता आपल्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये आहे. फक्त दुःख एवढंच आहे, अडचण एवढीच आहे की अजूनही काही शेतकरी आर्थिक संकटात आहे. एका बाजूने नैसर्गिक संकट, दुसऱ्या बाजूने वेगवेगळे जे काही रोग पिकांमध्ये येतात. या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारचं मंत्रालय आहेच, पण विद्यापीठाचं काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि विद्यापीठाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळे संशोधन करून, वेगवेगळ्या व्हेरायटी डेव्हलप करून, वेगवेगळ्या पद्धतीचे उत्पादन वाढीसाठी, रोगप्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी आणि सर्व क्षेत्रामध्ये आजपर्यंत आपले जे सायंटिस्ट आणि शेतकरी या सर्वांनी जे काम केलं, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि पहिला सर्वात जास्त धन्यवाद शेतकऱ्यांना देतो की त्यांनी हे सर्व बदल आत्मसात करून यामध्ये आपल्याला स्वतःला बदलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आपला स्वप्न हाच आहे की उद्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा एकरी इन्कम हा वाढलं पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे. आणि फक्त उत्पादन वाढून होणार नाही तर त्याला भाव देखील मिळाला पाहिजे. आणि म्हणून
डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप, म्हणजे जे जे पिकं आपल्याला ज्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये चाललं. एका बाजूने आपण अनेकदा असं बघतो की पीक भरमसाठ येते, परंतु ते पीक सरकारला घ्यावं लागतं किंवा त्याचं काय करावे कळत नाही. त्यामुळे विकेल ते पिकेल ही जी संकल्पना होती त्याला अतिशय प्रभावीपणे भविष्यामध्ये राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. आता कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहोत. ड्रोन ब्रीदिंगची योजना आपण या ठिकाणी आलेली आहे. मेकॅनिकल शेतीच्या माध्यमातून देखील शेतीमध्ये आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा खर्च कसा कमी करता येईल हा देखील आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आहे. त्यात एक मोठ्या वेगवान दिशेने आपण प्रगती करत आहोत. आज आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये देखील ते बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. विशेष करून मागील 2-3 वर्षामध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल की शेतीच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांनी मागील 2-2.5 वर्षामध्ये शेतकऱ्याला सर्व पद्धतीने कशा पद्धतीने कृषी क्षेत्रामध्ये जो आपला बजेट आहे तो सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करा. एका बाजूने शेतकऱ्याला आपण मदत करत गेलो, दुसऱ्या बाजूनी वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही आव्हानं सर्व शेतकऱ्यांसमोर आहेत त्याला समर्पकपणे तोंड देण्यासाठी आपल्या विद्यापीठाला भविष्यामध्ये अधिक मोठी जबाबदारी या ठिकाणी करायची आहे. जे काही शासनाचा मानस आहे आणि संकल्प आहे की आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा, प्रत्येक शेतकऱ्याचा इन्कम हा वाढला पाहिजे, तो 1,00,000-2 लाखपर्यंत गेला पाहिजे, कोणाचा 3 लाखपर्यंत गेला पाहिजे. आणि आज ही जी शिवार फेरी या ठिकाणी आम्ही पाहिली, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आणि आपल्या विदर्भाच्या सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचे जे आपले विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये जे काही बदल आणि जे काही संशोधन होत आहे आणि त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये जे काही बदल आवश्यक आहे ते बदल आपण निश्चितपणे कराल अशा पद्धतीची अपेक्षा करतो. बदल कशा करता येईल, गती कशी देता येईल, ती धमक आणि ती ताकद आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे. त्या सर्व शेतकऱ्यांसोबत आमचं शासन ताकदीने उभा आहे एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे, मंत्री कृषी, महाराष्ट्र राज्य तथा प्रतिकुलपती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी आपल्या भाषणात हवामान बदल, कृषी विभागातील योजना, शेतकऱ्यांना होणारा फायदा, बाजारपेठा, बाजारभाव, नानाजी कृषी संजीवनी योजना लाभ, एकात्मिक शेती तसंच शिवार फेरीचा लाभ घ्यावा इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. या शिवार फेरीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कृषी विभागाचे सर्व अधिकारी तथा मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे विद्यार्थी, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर इथे की आपल्या विद्यापीठाच्या स्थापने दिनाचं औचित्य साधून विद्यापीठाच्या या शिवार फेरीच्या निमित्तानं आज आपण सगळेजण इथं हजर आहोत. आज आपण पाहतो की जो हवामान बदल की अचानक पाऊस, खूप मोठा पाऊस पडतोय. हे एका दिवशीच पाऊस मोठा आपला सरासरी पडतो, पण एका दिवशी जास्त पाऊस पडतो. त्यामुळे हवामानामध्ये बदल होतोय. त्यामुळे आता निश्चित प्रकारे या बदलासाठी आपल्याला निश्चित प्रकारे मला विद्यापीठाच्या आपल्या सर्व शास्त्रज्ञांना, विषयांना त्यांना सांगायचं आहे की आता यासाठी अचानक जादा पाऊस आला तर माझ्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं काय केलं पाहिजे या संशोधनावरती आपण आता विद्यापीठाने निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये भर हा दिला पाहिजे. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य शासन निश्चित प्रकारे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं आहे. कृषी विभागाच्या अनेक योजना केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, अनेक योजना आहेत आणि त्या योजनेमध्ये निश्चित त्याच्या योजनेचा फायदा माझ्या शेतकरी बांधवांना कसा होईल आणि त्याच्या बांधावरती त्याच्या शेतामध्ये तो जो पीक येतो त्या पिकाला त्याचा निश्चित प्रकारे त्याला हातभार लागल यासाठी निश्चित प्रकारे आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. शासन म्हणून आम्ही, जयस्वाल साहेब, आम्ही सगळे आमदार, आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांचं दिवस हे थोडे अडचणीचे आहेत. कधी उत्पन्न चांगलं मिळतं, कधी उत्पन्न कमी मिळतं. पण जो माझा शेतकरी जो त्याच्या शेतामध्ये जे पिकाचं उत्पादन घेतो ते उत्पादन घेताना त्याला चांगल्या प्रकारची त्याला बाजारपेठ कसं मिळेल, त्याला चांगल्या प्रकारचा कसा बाजारभाव मिळेल याची सुद्धा निश्चित प्रकारे शासनाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण काळजी घेण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतो. आपल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून
आपण राज्य सरकारच्या माध्यमातून साधारणतः 6,000 कोटी रुपये आपण खर्च करणार आहोत. कृषी समृद्धी योजनेतून 5,000 कोटी रुपये आपण राज्य सरकार त्यामध्ये खर्च करणार आहे. यातनं उद्देश एकच आहे की जो माझा अडचणीत असणारा शेतकरी किंवा माझ्या शेतकऱ्याला नवीन नवीन शेतकरी असेल, विद्यापीठ असेल, संशोधन करायचं, पीक घेतो त्यामध्ये पिकामध्ये त्याला बदल करायचा, त्यामध्ये शेतकऱ्याला कुठंतरी एक आधार मिळावा, एक त्यासाठी आमचा सरकार राज्य सरकारचा प्रयत्न निश्चित प्रकारे चालू आहे. आणि मला या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की आपण सर्वांनी एका पिकावरती अवलंबून न राहता एक एकात्मिक शेती पद्धतीच्या बाबतीतचं आपण सर्वांनी कुठंतरी आता अवलंबन हे करणं गरजेचं आहे. आणि दुसरं आहे की आपण नेहमी आपल्या डोक्यामध्ये शेतकऱ्यांचे असतं की शेती परवडत नाही. शेती परवडत नाही म्हणण्यापेक्षा शेती परवडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कुठलं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी आपल्या सगळ्यांचा भर हा निश्चित प्रकारे बदलून असला पाहिजे. खरं तर आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधनं आम्ही शेतकरी आहोत. मी पण आज जरी मंत्री असलो तर मी शेतकरी आहे, पण शेतकरी आमच्या भागातली शेती आणि आपल्या भागातल्या शेतीमध्ये थोडा खासदार साहेब आमच्याकडे फरक आहे. आमचं ऊस, द्राक्ष, डाळिंब, गहू किंवा पेरू ही आमची पिकं जयस्वाल साहेब वेगळे आहेत आणि इथं वेगळे आहेत. आपल्याकडे जास्त सोयाबीन, तूर, मूग म्हणजे हे आपल्या जी कडधान्य आहेत, कापूस किंवा ज्या भागामध्ये पाऊस मला वाटतं गडचिरोली भागात तिथं कापसाचं पीक घेतलं जातं. तर निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांसाठी जे जे काही धोरणं चांगली करता येतील त्यामध्ये शेतकऱ्यांचं हित ज्यामध्ये होईल यासाठी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न कृषी विभाग निश्चित प्रकारे करील. गेली 1.5-2 महिनं या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय. शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आज जर आपण राज्याचा जर विचार केला तर कालपर्यंतचा प्राथमिक अंदाजानुसार या महाराष्ट्रामध्ये 63,51,520 एकराच्या पिकाचं नुकसान या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तर निश्चित प्रकारे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून आज जरी विद्यापीठाचा कार्यक्रम असला आपण सगळे शेतकरी बांधव या कार्यक्रमासाठी हजर आहे. मी तुम्हाला एवढं सांगतो, हताश होऊ नका. हे निसर्गाचं संकट आहे. ह्या संकटाला शेवटी आपल्या सगळ्यांना सामोरं गेलं पाहिजे. यासाठी निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो, राज्य सरकारच्या वतीनं ज्या ज्या शेतकऱ्यांचं या पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे, पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्या शेतातली माती वाहून गेलेली आहे, आपली पशुधन वाहून गेलेलं आहे, काही ठिकाणी मनुष्याने पण झालेली आहे, त्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांचं स्थितीचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई ही दिली जाईल. कधी नुकसान होतं, कधी फायदा होतो, पण त्यासाठी आपण नुकसान झालं म्हणून त्याला घाबरून जायचं नसतं किंवा फायदा झाला म्हणून त्याला हे होऊन जायचं नसतं. नुकसानीच्या काळामध्ये, आपल्या अडचणीच्या काळामध्ये निश्चित यात आपल्याला काही शिकण्यासारख्या काही गोष्टी शिकून घेऊया आणि भविष्यामध्ये शेतामध्ये असू द्या किंवा इतर ठिकाणी आपल्याला अडचण येणार नाही, नुकसान होणार नाही, हे पण आपण निश्चित प्रकारे काळजी घेऊया. मी विद्यापीठांचं आमचे गडाख साहेबांनी त्यांच्या सगळ्या टीमचं निश्चित प्रकारे त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी खूप चांगला संशोधन, नवीन नवीन व्हरायटी, नवीन नवीन आपल्या सगळ्यांच्या तिथं आणलेले आणि प्रत्यक्ष शिवारामध्ये त्यांनी ते दाखवले. आपण ते पाहतोय की ते आपण त्यामध्ये आपल्याला यातनं आपल्या शेतामध्ये त्या पिकामध्ये आपल्याला काय बदल करता येईल, त्याला कुठलं आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे शिवार फेरीतून आपल्याला सगळ्यांना निश्चित प्रकारे समजल. आणि त्यातनं काय चर्चाक्षेत्र आहेत, चर्चाक्षेत्रातनं माझ्या शेतकरी बांधवांना त्याच्या भागातल्या अडचणीविषयी इथं चर्चाक्षेत्रामध्ये काय गोष्टी मांडता येतील, त्यातनं निश्चित प्रकारे त्याचं उत्तर किंवा त्यांनी काय केलं शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे हे आमचे शास्त्रज्ञ विद्यापीठातले आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन हे करतील. शिवार फेरीचा उपयोग, हा फायदा या भागातल्या, या परिसरातल्या माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे व्हावा, अशा प्रकारची मी आज आपल्या सगळ्यांना सूचना करतो. आणि आज आपल्या सर्व या शिवार फेरीमध्ये आज सहभागी झालेल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांचं, त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मी एवढंच त्यांना सांगतो की शासन सदैव आपल्या पाठीमागं सेवेसाठी तत्पर राहील. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. कार्यक्रमाच्या शेवटी श्याम सुंदर माने, संचालक संशोधन, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी आभार मानले.
आणि अशा पद्धतीनं या कार्यक्रमाची सांगता झाली. आत्ताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आयोजित खरीप शिवार फेरी 2025 या कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्तांत ऐकलात. निवेदन समीर शिरवळकर, निर्मिती सहाय्य सचिन म्हैसने, किशोर राऊत आणि प्रकाश नावकार, तांत्रिक सहाय्य राजेश जाधव. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे. ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी, तेव्हा सचिन म्हैसेल यांनी निरोप. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.